जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखती या ठिकाणी घेण्यात येत आहे। आपण बघू शकतात की राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत असून माजी मंत्री गुलाबराव देवकर असतील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात या ठिकाणी मुलाखती घेण्यात येत आहे। अनेक इच्छुक उमेदवार आहे। महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपाबाबत कुठल्याही प्रकारची वाटाघाटी झाली नसली तरी आज या मुलाखती घेण्यात येत आहे। प्रत्येक पक्षाने या ठिकाणी आपली कंबर कसली आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत जिल्हाध्यक्ष संजय पवार आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार, आज या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहे। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आम्ही मुलाखती घेतो आहोत। जवळपास 150 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज वार्डामधून केलेले आहेत। 75 वार्डाची आमची तयारी सुरू झालेली आहे। आमचे माजी मंत्री अनिलदादा पाटील हे महायुतीशी बोलतायत, नामदार गिरीश भाऊ महाजन, नामदार गुलाबरावजी पाटील, राजू मामा भोळे, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याशी ते बोलतायत। महायुतीने जर आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या तर आम्ही महायुतीमध्ये समाविष्ट होऊ। जर महायुतीने आम्हाला नगरपालिकेच्या वेळी विचारातच घेतलं नाही, त्याच्यामुळे महायुतीचे परिणाम काय झाले हे आपल्याला दिसतंय। तर येणाऱ्या काळामध्ये आमची देखील स्वबळाची तयारी सुरू आहे आणि निश्चित आमच्या 25 जागा यावेळेला 100% निवडून येतील असे आमच्या जो उमेदवार आहेत। नक्कीच या ठिकाणी आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहे। जर विचार केला तर महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठे वाटाघाटीमध्ये मतभेद झाले तर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या ठिकाणी स्वबळाची तयारी या ठिकाणी करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी या ठिकाणी म्हटलं आहे। मात्र जळगाव महानगरपालिकेवर कोणाचा भगवा फडकतो हे पाहणं, कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।